आज खूप लेट झाला होता आणि म्हटलं चला पटकन काहीतरी बनवूयात. खूप वेळ नको लावायला, पटकन किचनमधून बाहेर यावं आणि भूकसुद्धा खूप लागलेली होती. मग काय केलं, पटकन घेतले मी तांदूळ आणि डाळ भिजत घातली. जेवढी पाहिजे तुम्हाला तांदूळ, डाळ आणि तांदूळ भिजत घालायचे. त्याच्यानंतर माझ्याकडे ज्या ज्या भाज्या होत्या, फ्रीज उघडलं तर भरपूर भाज्या दिसल्या. तर मग टोमॅटो, कांदा, त्याच्यानंतर आपले वाटाणे होते, गाजर होतं, वांगं होतं, बटाटा होता आणि फरसबी होती. तर सगळ्या भाज्या मी पटकन चिरून घेतल्या आणि त्याच्यानंतर मग एक कढई ठेवली. तर त्याच्यामध्ये लगेच तेल ओतलं. तेलानंतर त्याच्यात टाकले जिरे आणि थोडंसं तेजपत्ता. माझ्याकडे कढीपत्ता नव्हता म्हणून मी पत्ता टाकला आणि कांदा टाकला. मस्त सगळं मसाले परतून घेतले. छान असे परतून घ्यायचे आहेत, कच्चं राहिलं नाही पाहिजे. आणि आज ना माझ्याकडे सगळ्या भाज्या होत्या. तर म्हटलं चला आज सगळ्या भाज्या घालून बनवूयात आपण दाल खिचडी. आणि खरंच चवीला सुद्धा खूप छान लागते बरं का. त्याच्यानंतर मग कांदा परतवला. त्याच्यानंतर त्याच्यामध्येच भरपूर असा ठेचलेला लसूण टाकला, कारण लसणाशिवाय खिचडीला चवच नाही. त्याच्यानंतर त्या सगळ्या ज्या भाज्या होत्या ते मी त्याच्यात टाकल्या. बटाटा टाकला, वाटाणे टाकले, गाजर टाकले. मी वांगंसुद्धा आज घातलेलं आहे बरं का ह्याच्यात. आणि ज्या सगळ्या भाज्या मी तुम्हाला मगाशी दाखवलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या मी ह्याच्यात घातल्या. त्याच्यानंतर गरम मसाला घातला, धने पावडर, हळद आणि आपलं चटणी टाकली, घरगुती मसाला ते टाकलं आणि मस्त असं मिक्स केलं. तांदूळ टाकले आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेतले. त्याच्यानंतर पाणी आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकली आणि वरून मस्त तूपसुद्धा घालून घेतलेलं आहे 2 चमचे भरून. आणि दाल खिचडीत तूप एवढं छान लागतं. तर मस्त आता मी भरपूर कोथिंबीर घालायची बरं का, खूप छान लागते आणि मला आधीच कोथिंबीर खूप आवडते त्याच्यामुळे मी खूप घालते. त्याच्यानंतर मग झाकण ठेवलं आणि मस्त अशा वाफ काढून घ्यायच्या आहेत आणि आपली खिचडी तयार होतच आहे. तोपर्यंत मी इकडे पापडसुद्धा भाजून घेतलेले आहेत बरं का. आणि खिचडी तयार झालेली आहे. मला ना मऊ लुसलुशीत खिचडी आवडते, पण काय करणार, मिस्टरांना माझी अशी मोकळी सुटसुटीत आवडते, त्यामुळे मी अशीच सुटसुटीत खिचडी बनवून घेतलेली आहे. तर बघा कलर वगैरे खूप छान दिसत आहे आणि मोकळीसुद्धा झालेली आहे. त्याच्यानंतर मस्त ताटात वाढून घेतलं. खिचडी घेतली, पापड घेतला आणि मस्त अजून एकदा तुपाची धार सोडली बरं का. आणि बघा दिसतच आहे तुम्हाला तूप भरपूर घेतलेलं आहे. आणि खरंच एवढी छान आपली डाळ खिचडी भाज्यांची खूप टेस्टी झाली होती की नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा की कशी झालेली आहे बरं का. खूप 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 छान झालेली होती सगळ्या भाज्या घालून. आणि ही अशी पहिल्यांदाच बनवलेली होती सगळ्या भाज्या घालून बरं का. तर या जेवायला आणि नक्की ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे बरं का.